आधीच्या ब्लॉगमध्ये आपण टिकलेश्वराचं दर्शन घेतलं आणि आता आपण निघालो आहोत देवळातलं चाफनाथ मंदिर आणि चाफनाथ धबधबा पाहण्यासाठी। नमस्कार मंडळी, मी अंकिता आणि जस्ट आम्ही टिकलेश्वरहून आलो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्ही जाणार आहोत देवळाला एक छोटासा वॉटरफॉल पाहण्यासाठी। त्याच्या आधी आम्ही आहोत सध्या तरी देवरुखच्या बाजारपेठेमध्ये आणि ते हॉटेल यशमध्ये थांबलोय। छोटंसं स्नॅकिंग वगैरे काहीतरी करू, कारण आम्हाला परत पुढे 1 तासाचं ट्रॅव्हल सुद्धा करायचं आहे। जुईला दे वडापाव नाही सांगलं आणखी 2 दे। क्लासिक वडापाव होता ना तिकडचा, क्लासिक। बघितलं जास्वंद अशी जमिनीवर पडली आहेत। देवरुखातून निघून आता आम्ही देवळ्याकडे जाण्यासाठी निघालोय। थोडंफार खाल्लंय आम्ही, पण वॉटरफॉलमधून भिजल्यानंतर आम्हाला परत भरपूर भूक लागणार आहे, तेव्हा काहीतरी व्यवस्थित खाऊन घेऊ। इथले रस्ते पण चांगले आहेत। बाईक किंवा 4 व्हीलर असती तर थोडासा ट्रॅव्हल टाईम कमी झाला असता, पण आता आपण स्कूटीवर आहोत तर मे बी नॉर्मल वेळेपेक्षा साधारण 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतील। असो, पण आता जुईने मॅप चालू केला आहे, त्यामुळे आता आपण त्यांची स्कूटी फॉलो करत पुढे जाऊया। आपण देवळातला चाफवली वॉटरफॉल आणि चाफनाथ मंदिर पाहण्यासाठी निघालोय। कोकणातले हे रस्ते सगळीकडे असेच असतात, संपूर्ण गर्द झाडी आणि त्यातनं आपल्याला आपल्या डेस्टिनेशनकडे पोहोचवत असतात। 15 minutes later. चला देवळात चला। हे बघ इथं नाकाला अशी लाईन आली आहे। ठीक आहे, जाऊ दे। आता शेवटी त्या रिक्षावाल्यांना विचारलं, ते बोलले देवळे इकडे। म्हटलं साखरपा देवळे। ते बोलले इथून पहिले बाहेर जा, कोसुमला। ते बोलले तुम्ही खूप वेगळ्याच रस्त्यावर आहे, आपल्याला तेवढं परत देवळ आपल्या देवरुख पर्यंत जावं लागेल। देवरुखला जायला लागेल, तिथून ते बोलले बघायला। ते हे लावलंय ना, मला कळत नाही किती जोरात बोलते। मग देवरुखातून परत जायला लागेल आपल्याला। चला देवरुख तेवढं आलो तेवढं, आणि मग पुढे अजून अर्धा तास जाऊन चल। काय बोलतोय? 4 वाजेपर्यंत बोलतो म्हणतो। चला आता 1 तास आपल्याला लागेल, बाहेर झाला 2:30 वाजता तेवढं। हो, मी याला मगाचपासून बोलते तू जुईला थांबव म्हणून। एवढा मोठा पचका झालाय ना आमचा, म्हणजे आम्ही तिथून निघालो तर आम्ही ते जे हॉटेलमधले काका होते ना, त्यांना विचारलं होतं की आम्हाला देवळाला जायचंय चाफवली वॉटरफॉलला। तर ते पहिल्या काकाने मला बरोबर सांगितलं, पण नंतर एक दुसरे काका आले, त्यांनी आम्हाला सांगितलं इथून जा, दुसरा स्पीड ब्रेकर क्रॉस करा, मग इथून तिकडे जा, असं काय काय सांगितलं। आणि आम्ही तो रस्ता फॉलो करत प्लस मॅप टाकून अशा रस्त्याने चाललेलो की लिटरली आम्ही संगमेश्वरच्या जवळ पोहोचतोय आणि पुढच्या 10 मिनिटात आम्ही तिथे देवळामध्ये पोहोचणार होतो। तर आम्ही शेवटी एक रिक्षावाले दादा मला भेटले, त्यांना विचारलं, ते बोलले तुम्ही पूर्णपणे चुकीच्या रस्त्याला आलात, तुम्हाला साखरपा देवळात जायचं होतं। आणि आम्ही संगमेश्वरातल्या देवळात गेलोय, म्हणजे पोहोचत होतो ऑलमोस्ट। सो और एसटी वरती मागे। सो आता वाजत 2:45, बाहेर पडेपर्यंत 2:45, म्हणजे देवरुखात पोहोचेपर्यंत, आणि तिकडून परत देवळाला जाईपर्यंत 3:30-4 वाजणार आहेत। फुल आता काही खरं नाही आमचं, धमाल चालली। खूप दिवसानंतर राईडला आलोय आणि मजावर मजा घेतोय। ठीक आहे, एवढं लोड घ्यायची गरज नाही ना। समटाइम्स यू शुड एन्जॉय युअर रोड्स। डेस्टिनेशनला कसा आपण नेहमीच पोहोचत असतो, आज पण पोहोचणार आहे, पण एन्जॉय द जर्नी। हे मैगी नाही, ते मागे होतं। हा ओके, अरे पण मला सरळ दाखवते। हा थांब, पाठी गाडी येते, विचारूया। पूर्णपणे मस्त जुगाड करून आम्ही चाललाय, स्कूटीवरती छत्री, आणि पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। सो तसंही भिजलोय आम्ही, काही कामाचं नाहीये, जस्ट की शूट करतोय
आणि गोप्रोची बॅटरी सुद्धा डाऊन झाली आहे. बॅटरी एक्स्ट्रा आहे आमच्याकडे पण ती बॅगेमध्ये आणि भयंकर पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सो मोबाईलने शूट करतेय म्हणून हा सगळा छत्रीचा जुगाड. 20 minutes later. भरपूर साऱ्या परिश्रमानंतर आम्ही चाफवली वॉटरफॉलला पोहोचलो आहोत. फोन आम्ही बॅगेत टाकला आणि गोप्रोने मी शूट करते. हा 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 इकडे येण्याचा रस्ता तुम्हाला सांगायचा झाला तर तुम्हाला चाफवलीमध्ये यावं लागेल सगळ्यात पहिले. आणि तिथे तुम्ही आल्यानंतर कोणालाही विचारलं ना की चाफनाथ मंदिराच्या इथे आम्हाला जायचंय तर कसं जाऊ तर तुम्हाला कोणीही गाईड करेल. खूप सिनिक असा रस्ता आहे इथला आणि इथून खूपच जास्त सांभाळून जावं लागतं. गळ्यात आहे तुझ्या? हा ठीक आहे. हो हो हो. ए इथे जाणं सेफ आहे खाली? जाणं सेफ आहे ना? होय होय. इथे जाणं सेफ आहे कारण खाली गाव सुद्धा आहे आणि गावातले लोक इथे फुल टाइम येत असतात. जस्ट की फक्त रस्ता पूर्णपणे स्लिपरी झालाय. तुम्ही बघू शकता केवढा छोटासा रस्ता आहे त्याच्यामुळे आणि पाऊस आहे त्याच्यामुळे छोटीशी वाट आहे. कम्प्लिटली रान सुद्धा वाढलेलं आहे. सिंगल चिरे आहेत याच्यातून आपण खाली उतरतो. आम्ही टेंट कॅरी केलाय. तर आधीचा प्लॅन असा होता की आपण टेंट लावू मग त्याच्यानंतर क्लोथ चेंज करू मग आपण पाण्यात जाऊ. पण येताना एवढा सारा पाऊस लागला आणि आम्ही पूर्णपणे भिजलो. सो फायनली आम्ही ठरवलं की जे क्लोथ्स आहेत त्याच क्लोथ्सवरती आपण पाण्यात उतरू आणि मग रिटर्न जाताना कपडे चेंज करू. इथून उतरताना सांभाळून उतरा. पूर्ण उतार आहे. इथून या साईडनी आहे. माझी पूर्ण सँडल ना उभी हे होते घसरते. बकेट लिस्ट मधले आमची ही दोन्ही लोकेशन फायनली कम्प्लीट होतात. एक आम्ही टिकलेश्वर सकाळी व्हिजिट केलं आणि आता आम्ही चाफवलीला आलो आहोत जे देवळ्यामध्ये आहे. आज खूप सारं चढण खूप सारं उतरण करत करत आम्ही लोकेशनवरती पोहोचतोय. हा शुभम कुठे गेला बघा. सहा मी सांभाळूनच उतरते. मेन तर ना दगडापेक्षा जास्त म्हणजे चप्पल मधून पाय सरकतात. ओके. अरे नाही हे इथून माझं चप्पल सरकणार. थांब 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 थांब. चल. नाही अरे यार हे पण नाही. अरे नाही चल ना त्याला हात दे ना. मी इथून पकडतोय. हात दे. पकडू? चल चल चल. हे खाली मी देतो हाताला. ओ बापरे. कुठे? वाव. ब्लॉगिंग करणं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट लोकेशन फाइंड आउट करणं एवढं इझी नाही आहे. आणि आज तुम्ही बघितलं आम्ही काय काय केलं. देवळं हे असं करत करत फायनली मी इथपर्यंत पोहोचलोय आणि हा जो समोरचा व्ह्यू आहे ना तो एन्जॉय करणार आहे. तू खाली जा. इथे गुळगुळीत आहे खाली. मग चप्पल राहू दे. हा हळूहळू घे. संपूर्ण जंगलामध्ये. एक्झॅक्टली. गुड. व्हेरी गुड. जाओ आरामात. नको मी पडणार मला माहिती आहे. अरे माझा पाय घरात पडते मी यार. इथलं काय घेतो. थांब 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 थांब. फोटो माझा फोन व्हिडिओवरती आहे. कॅमेरा सॉरी. काय झालं आणखी थंडी असते. हे आता फोर्स बघ. फोर्स बघा.
फायनली वॉटरफॉलच्या इथून आम्ही निघालोय आणि मगाशी आमचा गोप्रो बंद होता आणि त्यात फोन सुद्धा आतमध्ये ठेवला होता, त्याच्यामुळे हे काही दाखवता आलं नव्हतं. सो आत्ता फायनली गोप्रो सुद्धा बाहेर काढलेला आहे. मगाशी आम्ही वॉटरफॉलला जाण्यासाठी सुद्धा त्याचा वापर केला आणि तुम्हाला रस्ता दाखवते कशा पद्धतीचा रस्ता. आणि या मस्तपैकी रस्त्यावरून आम्ही दोनदा चुकत फायनली तिथपर्यंत पोहोचलो. म्हणजे आज आम्ही ना फुल खतरनाक वाली ॲडव्हेंचर राईड केलेली आहे. खूप दिवसानंतर बाहेर आलो, त्याच्यामुळे असे वेळासारखेच लागत होतं असं मला वाटतं. पण सगळ्यात पहिले आम्ही टिकलेश्वरला गेलो, जे तुम्ही बघितलं आधीच्या ब्लॉगमध्ये. खूप भारी रस्ता होता तो. सेकंड टाईम आम्ही जेव्हा निघालो या वॉटरफॉलला येण्यासाठी, जो की आहे चापोलीमध्ये, चापोली वॉटरफॉल देवळामध्ये, तिथे येण्यासाठी निघालो. ते आम्ही देवळं टाकायच्या ऐवजी आम्ही देवळे टाकलं आणि आम्ही संगमेश्वरातल्या देवळात गेलो, जिकडे तुम्हाला मी सांगितलं हार्डली 10 मिनिटं पोहोचण्यासाठी आम्हाला रिअलाईज झालं की आपण संगमेश्वरमध्ये आलोय, जेव्हा की मला देवळात जायचं होतं, जे साखरपामध्ये. एक्झॅक्टली, साखरपा देवळे सगळं बाजूबाजूला आहे. आम्ही जे 1-1.5 तास जे आतमध्ये गेलेलो ते कम्प्लिटली परत तेवढं बाहेर आलो. त्याच्यानंतर इथपर्यंत यायला निघालो ह्या देवळामध्ये. आणि तिथे सुद्धा आम्ही फुल शुभमला आणि जुईला येतलं की अरे आपल्याला चकवा लागला, आपण काय पोहोचतच नाही, कारण भरपूर वेळ गेला आमच्या इथे पोहोचण्यासाठी सुद्धा. आणि फायनली आम्ही ठरवलेलं की नाही आज पोहोचायचे, किती काय झालं ना तरी आज पोहोचायचंच आपल्याला इथपर्यंत. सो आम्ही निघालो आणि इथे सुद्धा आम्ही रस्ता चुकलो 1-2 वेळा आणि फायनली पोहोचलो. मस्त की वॉटरफॉलचा व्ह्यू एन्जॉय केला. हा रस्ता जो तुम्हाला मी दाखवला ना तो आता मी तुम्हाला दाखवते आणि आता परत घरी जाण्यासाठी निघाले. सो मजा आली. आता पूर्ण दिवस आम्ही फुल भारीमध्ये एन्जॉय केला. रात्री अजून एका ठिकाणी मला जायचं आहे. होपफुली लवकर पोचलो घरी, फ्रेश वगैरे झालो तर विचार करतो तिथे सुद्धा जाऊ आणि त्याचं सुद्धा शूट करून तुम्हाला दाखवू. तसं भरपूर सारा पाऊस आहे. जे क्लोथ्स आम्ही घेऊन आलो ते आमच्या, आम्हाला वाटलं इकडे गेलात तुम्ही. आम्ही त्याच्यामुळे इथेच बराच वेळ थांबलेलो. क्लोथ्स आमचे ॲक्टिवाच्या डिक्कीत आम्ही तसेच ठेवले. तर ठीक आहे, आता मी जातो. क्लोथ्स चेंज करायचा कुठे काही स्कोपच नव्हता, कारण की एवढा पाऊस पडतो सगळीकडे की जे कपडे घातले ते ऑलरेडी सगळे भिजले आणि आता चेंज करून सुखे कपडे घातले तर घरी जाईपर्यंत पण भिजणार आहे. मेन तर आम्ही छत्री कॅरी केली, अम्ब्रेला कॅरी केली, पण आम्ही विंची कॅरी नाही केलं जेव्हा की आम्हाला ॲक्टिवाने ट्रॅव्हल करायचं. सो वी थॉट की सगळे कपडे भिजवण्यापेक्षा इट इज बेटर की जे कपडे भिजलेत त्या कपड्यांनी घरी जाऊया, रस्त्यात कुठेतरी काहीतरी खाऊया आणि लेट्स गो होम. त्या मस्त बोला हंसा तुम्ही. संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि देवळे फाट्याहून आता आम्ही हायवेला जाण्यासाठी निघालो. रस्ते एवढे भले मोठे झालेत ना इकडचे की कोणी नवीन रायडर आला ना तर 100% कन्फ्यूज होईल. या रस्त्यांहून गाडी जरा स्लोच चालवा, ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस आहेत तिकडे. आणि हो, पाऊस सुद्धा पडतोय, त्यामुळे अगदी रात्रीच्या वेळेस जाताना सुद्धा आरामातच जा. हे इथे जर कोणाला काही झालं ना तर मदत मिळणं सुद्धा खूप कठीण आहे, कारण आता गावं सुद्धा खूप आतमध्येपर्यंत निघून गेली आहेत. हां, आणि काही थोडीफार गावं आहेत जे रस्त्याला लागून आहेत. संध्याकाळचे 6 वाजले आहेत, पण एवढं धुकं वाहतंय ना या रस्त्यावरून, याला म्हणतात सुख. हात बीत थरथर कुठे थांबलं आपण? खाली 5:30 वाजतात तरी पण असं वाटतं. आम्ही ना मालीला हॉल्ट घेतला आहे. ॲक्च्युली बाईकमध्ये पेट्रोल पण कमी आहे, पण आम्ही हातकंबापर्यंत जाऊ, पेट्रोल आम्हाला मिळेल तिथपर्यंत. पण भयंकर थंडी वाजते, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की मालीला पण थांबू आणि काहीतरी खाऊ. सो ते आम्ही मिसळ ऑर्डर केलं. मी फक्त मिसळ खाणार, पाव नाही खाऊ शकत. आता आम्ही पहिले खायला सुरुवात करतो. सो